रशियातही पुढील आठवड्यात कोरोना लस, राष्ट्रपती पुतीन यांनी दिले आदेश। जपानच्या नागरिकांना कोरोनाची लस मोफत, जपानच्या संसदेत याबाबतचं विधेयक मंजूर। लशीचे ट्रायल अंतिम टप्प्यात, एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांची माहिती। पुढील 2 ते 3 महिन्यात लसीकरणाची प्रक्रिया सुरू। देशातील 100% लोकांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही, गुलेरिया यांचं वक्तव्य। कोरोना रुग्णांमध्ये 2 नव्या लक्षणांचा समावेश। कोरोना रुग्णांमध्ये जठर आणि आतड्यांविषयी लक्षणे, एम्सच्या डॉक्टरांचा रिपोर्ट। फेस मास्क वापरा संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेची नवी मार्गदर्शक तत्वे। दुकाने, ऑफिस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये फेस मास्कचा वापर करणं अत्यंत आवश्यक। एअर एक्झॉस्टची व्यवस्था खराब असल्यामुळे मास्कचा वापर करा, जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला। महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी टाळा, बाबासाहेबांना ऑनलाईन करा अभिवादन, बीएमसीचं आवाहन। कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी न करण्याचं केलं गेलं आवाहन। जय महाराष्ट्रच्या टार्गेट कोरोनामध्ये आज वर्ध्याहून कोविड योद्धा मुरलीधर बेलखोडे यांची खास मुलाखत। पृथ्वीला हिरवा शालू नेसू पाहणारा माणूस, कोरोना काळातही सुरू ठेवली वृक्ष संवर्धनाची चळवळ। निसर्ग सेवा समितीच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे का। जय महाराष्ट्र, मी मनोज भोयर। टार्गेट कोरोना जय महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रम। जगभरामध्ये कोरोनाचं थैमान माजलं असताना ब्रिटनची फायझर कंपनीच्या कोरोना लशीला त्यांनी परवानगी दिली। पण आता आणखी 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत। रशियाची स्पुटनिक 5 ही लस बाजारात येऊ पाहते, पुढल्या आठवड्यात ती उपलब्ध होईल। त्यासोबतच जपानने एक मोठा निर्णय घेतला, त्यांच्या संसदेमध्ये एक विधेयक मंजूर करण्यात आलं आणि या विधेयकानुसार जपानच्या नागरिकांना आता मोफत लस मिळणार आहे आणि पुढील आठवड्यात ती लस उपलब्ध होऊ शकेल। कोरोनावरील प्रभावी लस कधी येणार आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की लशीचे ट्रायल अंतिम टप्प्यात आहे। पुढील 2 ते 3 महिन्यात लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल। संपूर्ण देशात लस पोहोचवण्यात येईल। पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला 1 नाही तर 2 ते 3 लस उपलब्ध होतील। देशातील 100% लोकांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही। 50 ते 60% लोकांना वॅक्सिन दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल, तो वाढणार नाही। कोरोना रुग्णांमध्ये 2 नव्या लक्षणांचा समावेश झालेला आहे। एम्सच्या डॉक्टरांचा हा रिपोर्ट आलाय। कोरोना लोकांच्या शरीरात कसा प्रवेश करतो, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो आणि एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये कोणती लक्षणे आढळू शकतात यावर जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टर सतत अभ्यास करीत आहेत। यापैकी बऱ्याच संशोधनातून असे दिसून आले की कोरोना रुग्णांमध्ये जठर आणि आतड्यांविषयी लक्षणे बऱ्याचदा आढळतात। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मधील डॉक्टरांनी सांगितलं की कोरोना संसर्गाच्या सामान्य लक्षणांमध्ये सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोकेदुखीचा समावेश आहे। परंतु या कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना ओटीपोटात वेदना आणि अतिसार यासारखी जठर आणि आतड्यांविषयी लक्षणे आढळतात। प्रत्येक 10 ते 15% कोरोना रुग्णांमध्ये फक्त घसा खवखवणे, उलट्या होणे आणि अतिसार यासारखी लक्षणे सुरू झाली आहेत। यामध्ये असेही त्यांनी सांगितलं, ज्यांना जठररोगाविषयी लक्षणे आहेत आणि ज्यांना श्वसनाची समस्या आहे अशा लोकांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा। तसंच डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करावी। जे लोक कोणत्याही कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर स्वतःमध्ये जठररोगाविषयी लक्षणे त्यांना दिसली, अशा लोकांची देखील तातडीने तपासणी करून घेणं आवश्यक आहे।
फेस मास्क वापरासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेची नवी मार्गदर्शक तत्वे आहेत. फेस मास्कच्या वापरासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं बुधवारी नव्या गाईडलाईन जारी केल्यात. जागतिक आरोग्य संघटनेनं असा सल्ला दिलाय की कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या भागात वाढतोय तेथील आरोग्य केंद्रावर प्रत्येक व्यक्तीनं फेस मास्क वापरणं बंधनकारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याआधी जूनमध्ये फेस मास्कसाठी गाईडलाईन जारी करत सांगितलं की फॅब्रिक मास्कचा सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाला वापर करणं आवश्यक आहे. विशेष करून ज्या भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी फेस मास्कचा वापर बंधनकारक. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात सूचना देण्यात आल्या आहे की कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव ज्या भागात वाढतोय तेथील 12 वर्ष किंवा त्याहून जास्त वयाच्या विद्यार्थी आणि मुलांसह सर्वांनी फेस मास्कचा वापर करावा. दुकानं, ऑफिस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एअर एक्झॉस्टची व्यवस्था खराब असल्यामुळे मास्कचा वापर करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या घटली, पण आता दुसरीच भीती निर्माण झाली. दिवाळीनंतर संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट येणार अशी जोरात चर्चा सुरू होती. दिवाळीच्या सणामुळे रुग्णांची संख्या वाढली असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राचा विचार करता दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढली, मात्र ही रुग्ण आता आटोक्यात आली असली तरी मृतांच्या आकडेवारीत वाढ होत असल्यानं आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरली आहे. बुधवारी राज्यात 111 कोरोना मृत्यूंची नोंद झाली. कोरोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मिश्किल टिप्पणी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि राजेश टोपे यांचा कोरोनावर इतका अभ्यास झालाय की कोरोना त्यांना झालाच नाही, आम्हा सगळ्यांना झाला, असंही अजित पवार म्हणाले. गमतीचा भाग सोडा, पण आपण कोरोना काळ असूनही खूप चांगलं काम केलंय, असंही अजित पवार यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून खूप चांगली वाटचाल सुरू आहे, असंही पवारांनी यावेळी सांगितलं. राज्यात हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला होत आहे. नागपूरऐवजी मुंबईत हे अधिवेशन होणार आहे. 2 दिवसीय अधिवेशन घेण्याचा निर्णय आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. आज प्रवेश करणाऱ्या सर्वांच्या तपासण्या यावेळी केल्या जातील. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. बाबासाहेबांना ऑनलाईन अभिवादन करण्याचं आवाहन केलं. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन केलं गेलं. यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनी नागरिकांनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये, तर आहे तिथूनच किंवा ऑनलाईन स्वरूपात बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं हे आवाहन आहे. बेसमधील 52 कर्मचाऱ्यांचा आजवर मृत्यू झालाय. कोरोनामुक्तीचा दर 95% आहे, तर काही कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलाय. बेस उपक्रमामध्ये कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण 95% पोहोचलंय. एकूण 2690 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. यातील 52 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. पुणे विभागातील सक्रिय रुग्णसंख्या 15,045 पर्यंत गेली आहे. 24 तासात रुग्णसंख्येत 1327 न वाढ झाली. पुणे विभागातील 5,08,165 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर विभागात कोरोनाबाधित 5,38,267 रुग्ण सध्या आहेत. अलिबागमध्ये आरोग्य यंत्रणेसमोर सारीचंही आव्हान आहे. 10 महिन्यात 160 रुग्ण झाले आहेत, तर 6 जणांचा मृत्यू झाला. अलिबाग इथे कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहे. मागील 10 महिन्यात सारीचे 160 रुग्ण आढळले, तर 6 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबरोबरच सारी आजाराचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला कोरोना रोखतानाच सारीवरही लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. रशियातही आता कोरोना लशीचा टप्पा सुरू होतोय. रशियातही आता मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पुतीन यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत. ही लस रशियात मोफत आणि ऐच्छिक असणार.
ब्रिटननं फायझरच्या लशीला मंजुरी दिल्यानंतर लस स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लस देण्यास सुरुवात होणार आहे। आता रशियातही लसीकरण मोहीम सुरू होईल। पुढील आठवड्यापासून लसीकरण मोहीम सुरू करण्याचे निर्देश राष्ट्रपती पुतिन यांनी दिले। रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीच्या 20 लाख डोसचे उत्पादन करण्यात आले आहे। जपाननं आता आपल्या नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे। जपानने आपल्या नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय घेतला। जपानच्या संसदेत याबाबतचं एक विधेयक मंजूर करण्यात आलं। कोरोना लशीचा संपूर्ण खर्च जपान सरकारच करणार आहे। जपानमधील नागरिकांसाठी पुढील वर्षाच्या 6 महिन्यांपर्यंत देशात लशींचा पुरेसा साठा निर्माण करण्याचा निर्धार पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी व्यक्त केला आहे। यामध्ये परदेशी नागरिकांबाबत अद्याप कोणतेही धोरण स्पष्ट करण्यात आलं नाही। वेळ झाली टार्गेट कोरोनामध्ये एका छोट्या ब्रेकची। मात्र ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत वर्ध्याहून कोविड योद्धा मुरलीधर बेलखोडे यांची खास मुलाखत। जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोनामध्ये आज वर्ध्याहून कोविड योद्धा मुरलीधर बेलखोडे आपल्या सोबत आहेत। 30 वर्षांपासून वृक्ष संवर्धनाची एक मोठी चळवळ त्यांनी राबवली आहे। वर्ध्याच्या ITI टेकडीवर त्यांनी ऑक्सिजन पार्क तयार केला। अर्थात शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबतीनं हा ऑक्सिजन पार्क तयार केला असला तरी त्यांनी या कोरोनाच्या काळात सुद्धा वृक्ष संवर्धनाचं काम अव्याहतपणे सुरू ठेवलं। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनेक बदल हे जागतिक स्तरावर नोंदवले गेले आणि महाराष्ट्रात सुद्धा त्याची दखल मोठ्या प्रमाणात घेतली गेली। मात्र या कोरोनाच्या काळात कोरोनाचा संसर्ग असताना आणि टाळेबंदी शिथिल झाली असताना मात्र अनेकांनी आपापल्या कामाला मोठ्या हिमतीने सुरुवात केली। तशी हिंमत वर्ध्यातल्या या नागरिकांनी पण दाखवली आहे। खूप स्वागत आहे मुरलीधर बेलखोडेजी आपलं या टार्गेट कोरोना विशेष कार्यक्रमावर। नमस्कार। या वृक्ष संवर्धनाच्या चळवळीची सुरुवात 30 वर्षापूर्वी तुम्ही वर्ध्यात केली। अत्यंत सुरुवातीची ही महत्त्वाची पर्यावरणाची चळवळ आज कुठे येऊन ठेपली आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही हे काम अव्याहतपणे कार्यकर्त्यांच्या सोबतीनं नागरिकांच्या सोबतीनं सुरू ठेवलं। काय मनोगत आहे आपलं? करेक्ट। खरं तर जय महाराष्ट्र आपण हा जो उपक्रम घेतलाय त्याबद्दल मी सर्व चॅनलच्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करतो आहे। खरं तर कोरोना विषाणूने विश्वव्यापी साथीच्या निमित्ताने माणसाला एक चांगला सन्मार्ग दाखविला आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। खरं तर कोविड-19 पासून सर्वांनीच धडा घेतला पाहिजे। वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यायाने आपल्या उत्कर्षासाठी वर्षातून स्वतःहून एकदा तरी 20 ते 25 दिवसांकरता लॉकडाऊन पाळायला काही हरकत नाही असं मला मनातून वाटतं आहे। खरं तर कोरोनाच्या हे जे आहेत होत्याचं नव्हतं झालंय हे आधीही पर्यावरणवादी सांगत आलेत, परंतु या विषयाकडे तेवढं गांभीर्याने आपण घेतलेलं नाही। विकास तो कुठल्याही स्तरावर जाऊन करणारा असावा असं प्रत्येकांना वाटत होतं, परंतु या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर ध्वनी प्रदूषण, हवा, पाणी ह्या संपूर्ण या प्रदूषणामध्ये जे काही वाढत होत आहे त्याच्यात लक्षणीय घट झालेली आपल्याला लक्षात येईल। संपूर्ण मानवजात ही घरामध्ये थांबली होती, पण आपण जैवविविधता म्हणतो ज्यात पक्षी आहेत, जलचर प्राणी आहेत, हे मुक्तपणे बाहेर श्वास घेत होती। आणि अशाही काळामध्ये आपण बघितलंय की कार्बन उत्सर्जनाचं जे काही प्रमाण होतं गेल्या 20 वर्षात हा सर्वात मोठा निच्चांक हा सर्वांना कळून आलेला आहे। खरं तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहेत याचा अहवाल आपण जर लक्षात घेतला हे काही विशेष सांगायची गरज नाही। 200 ते 300 वर्ण या काळामध्ये 10 ते 50 पर्यंत आलेला आहे।
दिल्ली सारखे शहर आपण बघितलं की करोना त्यामुळे जे आपल्याला एक वातावरण तयार झालेलं आहे ही खरं तर मान्य करावं लागेल. याही काळामध्ये आपण सर्वांनी असं ठरवलंय की हे पृथ्वी केवळ आपल्या उपभोगासाठीच आहे. अगदी सूक्ष्म जीवापासून कोणत्याही सजीवांचं अधिवास म्हटलं तर हा धोक्यात आला तर काय घटू शकतं हे सर्वांनी आता मान्य करायला पाहिजे. पण बेलखोडे साहेब, बा- या काळामध्ये बोला. आपण पाहिलं की या तुमच्या वर्ध्याच्या ITI टेकडीवर हो, हो. असतील आणखी काही ठिकाणी, पण ही सुरुवात वर्ध्यात हो. जी झाली ती तुमच्यापासून झाली आणि गेली 30 वर्ष ही सातत्याने खरं. चळवळ सुरू आहे. शाळात विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचं मोठं काम तुम्ही केलं. या लोकांच्या बरोबर. मानसिकतेमध्ये कोणता मोठा बदल झाला? कारण ऑक्सिजन पार्कमध्ये तुम्हाला विपुल ऑक्सिजन तिथे मिळतो. सकाळच्या वेळेला तुम्ही फिरायला गेला, संध्याकाळच्या वेळेला हो. फिरायला गेल्या, आणि तोच मोठा प्रॉब्लेम हा या कोरोनाच्या काळात झाला. श्वसनाचे वेगवेगळे त्रास व्हायला लागले. कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना सुद्धा श्वसनाचा आणि फुफ्फुसाचा त्रास मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. मुंबईसारख्या महानगरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये तर खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे की प्रदूषण वाढलेलं आहे आणि सर्वच एक जीवनाचा एक मोठा गोंधळ निर्माण झालाय आणि यात आरोग्य टिकवणं हे मोठं आव्हान आपल्या समोर आहे. कठीण झालं. खरंय. खरं तर आपण या सृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच अगदी बदलून टाकला. मी एक उदाहरण तुम्हाला सांगेल. या काळामध्ये बंगलोर, हैदराबाद, पुणे जी काही उच्च शिक्षित मुलं म्हणा आणि जी जॉब बाहेर करतायत, या काळामध्ये संपूर्ण मुलं ही वर्धेमध्ये आले. बरेचसे मुलं या ठिकाणी घरून काम करतायत आणि मार्च पासून जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तर एक ऑक्सिजन पार्क ज्या ठिकाणी मोकळी हवा, मोकळा श्वास आपण घेऊ शकतो, सर्व शासनाची COVID-19 जी काही नियम आहे ते पाळून दररोज सकाळी अगदी ग्रुपने म्हणण्यापेक्षा सर्व नियम पाळून त्या ठिकाणी टेकडीवर यायचे. काही मुलांनी आपला लग्नाचा वाढदिवस, आपला स्वतःचा वाढदिवस, कौटुंबिक वाढदिवस, येणारे जे काही आनंदाचे क्षण आहेत त्या ठिकाणी पर्यावरणाचं जे काही महत्व आहे ते जाणून ते दृष्टी पुढे ठेवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे. जरी भविष्यामध्ये आपल्याकडे हे झालं नाही, अनेकांनी हे मान्य केलं की बंगलोर सारख्या ठिकाणी राहणारी मुलं म्हणाली की अशा पद्धतीचं वृक्षारोपण किंवा सामूहिक वृक्षारोपण ज्याला आपण ऑक्सिजन पार्क म्हणतोय, असं मोकळा श्वास घेण्यासाठी आम्हाला जागा कुठे शिल्लक राहिलेली नाही. हा जो उपक्रम आहे आम्ही जो सुरुवात केला, एक घर एक वृक्ष, स्मृती वृक्ष, वाढदिवस वृक्ष, विवाह वृक्ष, या संकल्पनेला फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये तर प्रतिसाद मिळालाच, परंतु जे मुलं बाहेर शिक्षणाला गेली होती, ज्यांनी अशी परिस्थिती कधी अनुभवली नव्हती, त्या सर्व मुलांनी मी विशेष कौतुक करेल, अत्यंत म्हणजे मोठ्या घरची मुलं, तरुण मुलं मुली या कडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागली. हेच एक कोविडची फार महत्वाची शिक्षा आहे किंवा समज आहे असं मला वाटावं लागेल. खरोखर एक गुरुच्या या नात्यांनी या विद्यार्थ्यांनी त्याचं हे केलेलं आहे. सातत्याने या परिसरामध्ये येऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही शासनाचे नियम पाळून जवळपास 150 ते 200 झाडं, जी आपण भारतीय संस्कृती, वड आहे, पिंपळ आहे, आवळा आहे, बेल आहे, अशा प्रकारची झाडं त्या ठिकाणी लावली. विशेषतः त्या प्रोजेक्टमध्ये ऑक्सिजन पार्कमध्ये विविध जलसंधारणाच्या कामापासून आणि लोकांच्या सहभागामधून जवळपास 15,000 वृक्ष आणि जवळ 60 ते 70 विविध प्रजातीची जी दुर्मिळ प्रजाती आहे, अनेक मुलांना ती माहिती नव्हती आणि त्यांनी त्या मुलांनी तिथे येऊन संकल्प केला की आम्ही जिथे जाऊ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करू आणि पर्यावरण संवर्धन कशा पद्धतीने करता येईल, वाहन कमी चालवून या धरणी मातेला विशेष प्राधान्य त्या ठिकाणी केलेला आहे. बरोबर. एक या प्रश्न या निमित्तानं विचारावंसं वाटतो की शालेय अभ्यासक्रमात, शाळांच्या अनेक उपक्रमामध्ये हे शिकवलं जातही, पण तुमचं निरीक्षण नेमकं काय आहे की जर सुरुवातच बालपणापासून, शाळेपासून झाली तर वृक्ष संवर्धन, पर्यावरण याबाबत त्याची पृष्ठभूमी नीट तयार होऊ शकेल आणि त्याचा त्याला पुढच्या आयुष्यामध्ये फायदा होऊ शकेल. नेमकं काय? अगदी खरं आहे. आम्ही KG पासून तर PG पर्यंत अगदी अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही पुढे मला गेल्या 20 वर्षापासून सातत्याने पर्यावरण हा विषय घेऊन जलसंवर्धन,
वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड ह्या पहिल्या वर्गापासून केजीच्या विद्यार्थ्यांपासून रुजवण्यासाठी सातत्याने दरवर्षी आम्ही ही चित्रस्पर्धा त्या ठिकाणी मोकळ्या हवेमध्ये या परिसरामध्ये आम्ही घेत असतो आणि अत्यंत चांगला प्रतिसाद. जेव्हा पहिल्या वर्गाचा मुलगा स्वतः येऊ शकत नाही, त्याचे पालक पण येतात. म्हणजे जवळपास 1200 मुलं त्या परिसरात येऊन पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीमध्ये चिंतन करतात. एक विशेष महत्वाचं म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्या परिवारातल्या मुलांनी किंवा आपल्याला एखादी भेट दिली, आपण त्याला धन्यवाद देतोय. माझं असं म्हणणं आहे की एक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या करिताच ही एक संधी सर्वांना आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकापासून विद्यार्थ्यापासून याकडे ते बघायला लागलेत. हे मुलांमध्ये रुजले गेले आहेत. अभ्यासक्रमाचा भाग आहे, पण हा आम्ही सातत्याने रुजवण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात मनामध्ये रुजवणं तितकंच महत्वाचं आहे. एक आणखी महत्वाची गोष्ट बेलकोडे की वृद्धांच्या जीवनात, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात या वृक्ष संवर्धनामुळे एक वेगळा आनंद निर्माण झाला. त्यांना फिरायला एक मोकळी जागा मिळाली, वृक्षांशी ते संवाद साधू शकतात, त्यात आपलं योगदानही देऊ शकतात. हा जो बदल गेल्या काही वर्षातला पाहायला मिळतो तिथे, तो सांगा. खरं तर अत्यंत महत्वाचं मला सांग, या ठिकाणी आधी खूप सिनियर वरिष्ठ नागरिक या ठिकाणी यायची. ओपन जिम आहेत, अगदी सकाळी सायंकाळी कोविडच्या आधी रेक लागायची, पण कोविडमुळे काही बंधनं आली. परंतु ही जी वरिष्ठ नागरिक त्या ठिकाणी यायला लागलीत, त्यांनी विशेषतः आता तरी नाही, काही लोकांनी आपल्या आयुष्यात कधी झाड लावले नसेल, परंतु मुलांमध्ये हे रुजलं पाहिजेत म्हणून त्या ITI पार्क, ऑक्सिजन पार्कमध्ये लहान मुलांना घेऊन यायचे. त्यांच्या वाढदिवस आजोबांनी त्यांच्या सोबत हे केलेलं आहे. खरं तर मोठ्या माणसांकडून संस्काराची जी बीजारोपण हे आपल्या कुटुंबामध्येच झालं पाहिजेत. आपण बाहेरच्या लोकांना म्हणतो की संस्कार हे बाहेरून मिळते, शिक्षणातून मिळते. जरी खरं असलं तरी अगदी वेळ कमी असल्यामुळे थोडंसं थांबवतो बेलकोडेजी. ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो तर अर्थात त्यांनाही त्याची आवड निर्माण झाली असेल, त्यांनाही हा विचार पटला वृक्ष संवर्धनाचा. पण आपण एखाद्या गावात गेलो तर पूर्वी इतकी विपुल प्रमाणात झाडं असायची घराजवळ, बागेत, वाड्यांमध्ये, पण आता ते वातावरण दिसत नाही. ही जी तुमची चळवळ आहे ती ग्रामीण भागामध्ये रुजवता आली, त्याला काही यश मिळालं? बिलकुल. खरं तर ग्रामीण भागामध्ये अजूनही पर्यावरणाविषयी संवेदनशील मन आहेत. आपण जसं म्हणतो की आम्ही शिकलो, माझा असा अनुभव आहे की जे आपण शिक्षण घेतलंय त्याचा या पर्यावरण संवर्धनाशी त्यांचा काही मात्र संबंध नाही आहे. पण अशिक्षित लोकांमध्ये, आपण ज्याला खरं तर ग्रामीण भागामध्ये अजूनही वृक्ष तोडत असताना, मग वडाचं झाड असेल तर नक्कीच ते तोडणार नाही, पिंपळ आहे, आवळा आहे, बेल आहेत, अशासारखी जे काही आपल्या मानवी उपयोगाची जी वृक्ष आहेत त्याचं संवर्धन करण्याकरता त्यांचा कल आहे. काय आर्थिक बाजू आहे, शेताच्या बांधावरची काही झाडं त्यांनी तोडलेली आहेत, अनेक समस्या त्यांच्या पुढे आहेत. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये या बाबतीत अत्यंत संवेदनशील अजूनही आहे. आम्ही अगदी तरुण मंडळी सुद्धा बरीचशी जोडली आहे आणि याच प्रमाणामध्ये ते गावागावामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये ते काम सातत्याने करत आहे. खूप धन्यवाद. पर्यावरण संरक्षणाविषयी खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रयत्नाची अपेक्षा, अर्थात प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. मनातनं वाटायला पाहिजे तर ते कृतीतनं तुम्हाला दिसू शकेल. तुमच्या अनुभवाच्या साथीनं खूप काही शिकण्याची गरज इतरांनाही आहे. पर्यावरणामध्ये मोठे बदल होत असताना वृक्ष संवर्धनाची चळवळ ही गावागावात, जिल्ह्यात घेऊन जाणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यात लोकसहभाग ही तितकाच आवश्यक आहे. खूप धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोनामध्ये सहभागी झाला आणि तुमच्या या अनुभवाच्या साथीनं कोरोनाला आपल्याला पुढेही टार्गेट करायचंय खऱ्या अर्थानं आणि हे संकट पेलून धरायचं. खूप धन्यवाद. तुमच्या खरं सर्वांचं धन्यवाद. जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोनामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन कोविड योद्ध्यासह आणि त्याच्या कामासह.